नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी येथे आलेलो आहे। बोराटवाडी हे गाव आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे आहे आणि कालच आमदार जयकुमार गोरे भाऊ यांची कॅबिनेट म्हणून शपथविधी झालेला आहे। आता आपण आलेलो आहोत ते बोराटवाडीमध्ये आणि बोराटवाडी ग्रामस्थांनी गुढी उभारून त्यांचा आनंद साजरा केलेला आहे। आता आपण संवाद साधतोय ते गोरे कुटुंबियांशी। नमस्कार, मी रंजना संतोष गोरे, ग्रामस्थ बोराटवाडी। 15 डिसेंबर 2024 हा दिवस आमच्या बोराटवाडीसाठी एक ऐतिहासिक दिवस म्हणून कायमच अजरामर राहील। कारण याच दिवशी आमच्या भाऊंनी आमदार पदापासून नामदार या पदाची शपथ घेतली, म्हणजेच आमचे भाऊ मंत्री झाले। आम्हाला याचा खूपच अभिमान आहे आणि आम्ही खूपच स्वाभिमानाने सांगतो की आमचे भाऊ आज मंत्री म्हणून आहेत आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी खूप अजरामर असणार आहे। तुम्ही बघू शकता, आज आमच्या गावात खूप ठिकाणी आनंद उत्सव जल्लोष साजरा करतोय। याचंच एक प्रतीक म्हणून आम्ही आमच्या प्रत्येकाने घरावरती गुढी उभारलेली आहे। गुढी उभारण्याचं मुख्य कारण असं की जसा राम वनवासातून 14 वर्षानंतर आला, तसेच आमच्या भाऊंनी सुद्धा 2009 पासून या राजकारणात येऊन एक पाण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आणि या संघर्षाचा फलित म्हणूनच आज आमचे भाऊ आमदारापासून नामदार झाले, म्हणजेच मंत्री झाले। आमचे भाऊ हे सामान्य कुटुंबातले आहेत। कोणताही राजकारणाचं त्यांना पाठबळ नव्हतं किंवा तशी पार्श्वभूमी नव्हती। खरं तर भाऊ हे आमचे धरणग्रस्तांचाच मुलगा आहे आणि निसर्गाची किमया बघा, एक धरणग्रस्ताचा मुलगा आज पाणीदार आमदार म्हणून ओळखला जातोय। भाऊंनी खरंच खूप चांगलं कार्य केलेलं आहे। भाऊंचं कार्य हे आमच्या पिढीसाठी, इथनं पुढच्या पिढीसाठी कायमच आदर्श राहणार आहे। भाऊ स्वतः कर्तव्यनिष्ठ आहेत। एखादं कोणतीही जबाबदारी घेतली की ते पूर्णपणे पार पाडायचीच आणि त्याचं यशस्वीतेतच ते न्यायचं, असं हे आमच्या भाऊंचं काम असतं आणि म्हणूनच यासाठीच भाऊ आज सलग 4 वेळा आमदार होऊन आता मंत्रिपदावर गेलेले आहेत। याचा आम्हा बोराटवाडीकरांना खूपच अभिमान आहे। एखाद्या मंत्र्याच्या गाडीची वाट बघत आम्ही 3-3 तास बसायचो, एखाद्या मंत्र्याची वाट बघायचो, पण आज आमच्या या सामान्य गावात बोराटवाडीत मंत्र्याची गाडी येणार, लाल दिव्याची गाडी येणार, हेच आम्हाला खूप अभिमानास्पद आहे। खूप असा विचार जरी केला तरी आमचं ऊर आनंदाने भरून येतंय। खरंच आमचे भाऊ आज मंत्री झालेत, याचा आम्हा बोराटवाडीकरांना खूपच अभिमान आहे। गेली 40 वर्ष जर आपण बघितलं तर आमचं बोराटवाडी गाव किंवा बोडके आंधळी हे गाव धरणग्रस्त म्हणूनच होतं किंवा आपला माण तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखला जात होता आणि ह्या दुष्काळाचा ठप्पा पुसण्याचं काम किंवा आपल्या तालुक्यात पाणी आणण्याचं काम खरोखरच हे जयकुमार गोरे भाऊंनी केलेलं आहे। भाऊ एक सामान्य कुटुंबातली व्यक्ती, खरं तर भाऊ धरणग्रस्त म्हणूनच व्यक्ती, त्या घरातली व्यक्ती, कित्येक शेकडो कुटुंब ह्या धरणात धरणग्रस्त झालेले आहेत, पुनर्वसन झालेलं आहे कुटुंबाचं आणि अशा कुटुंबातले भाऊ एक पाणीदार आमदार म्हणून ओळखले जात आहेत अख्ख्या महाराष्ट्रात। हे आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे। आम्ही 40 वर्षात बघितलेलं आहे की इथली कुटुंब कशी उद्ध्वस्त झालेली आहेत, आर्थिक परिस्थितीने कसे हालाकीत गेलेले आहेत, कुटुंब उद्ध्वस्त होऊन त्यांनी स्वतःचं पुनर्वसन केलेलं आहे, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले आहे। मागच्या पिढीलाही याचा अभिमान असणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढींनाही याचा अभिमान असणार आहे की आमचे भाऊ हे पूर्ण महाराष्ट्रात पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाणार आहे। ही खरं निसर्गाचीच किमया आहे। निसर्ग घेऊन पण बघतो आणि देऊन पण बघतो, याचं सार्थ रूप म्हणजे आमचे भाऊ आहेत। भाऊंनी पाणी नसताना पाणी उपलब्ध केलंय, हे खूपच कौतुकाची गोष्ट आहे आणि ते या दुष्काळग्रस्त तालुक्यासाठी केलेलं आहे, हे मला स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगावंसं वाटतंय। जयकुमार गोरे आमचे गावचे सुपुत्र आहेत आणि ते आमदार असून आता काय मुख्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री झालेले आहेत। त्यासाठी आम्हाला एवढा, आमच्या गावाला एवढा आनंद झालाय, गंगनात साठत नाही एवढा आनंद खूप 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 झालाय। तरी अशीच त्यांना आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीवर असून त्यांना परत मंत्र्यानंतर मुख्यमंत्र्यापर्यंत पोचावे अशी माझी अपेक्षा आहे आणि सगळ्यांचीच आमची अपेक्षा आहे आणि एवढं जर झालं तर आम्हाला खूपच आनंद होईल आणि आमच्या गावाचं नाव लौकिक होऊन जाईल। माझे नाव पूनम योगेश बोराटे आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याला स्वातंत्र्य मिळून 66 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तब्बल 66 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या जयकुमार गोरे भाऊ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे आणि भाऊंमुळे आपले बोराटवाडीचे नाव देशाच्या नाही तर जगाच्या नाही तर देशाच्या नकाशावर कोरले गेले आहे आणि कॅबिनेट मंत्री भाऊ झाल्याबद्दल बोराटवाडी गावात सर्वत्र गुढ्या उभारून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। भाऊ आपलं खूप खूप अभिनंदन कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल।
नमस्ते. मी विद्या बोराटे. आज भाऊंनी काल रात्री जे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तो कार्यक्रम आम्ही TV वर बघितल्यानंतर एवढा आनंद झाला आम्हाला की आम्ही रात्री प्लॅनिंग करून आज पुरणपोळीचा नैवेद्य करून गुड्या उभारून आमचा आनंद व्यक्त केला. असंच अशी अपेक्षा आणखी पुढच्या कालावधीत भाऊ आणखी काय होतील या अपेक्षा करत आहोत आम्ही. मालन स्वपन बोराटे. आम्हाला जया भाऊ लहानपणी जर बघितलेलं आता जर बघितलं तर आम्हाला असं वाटतं की काय करावं आणि काय नाही असं आम्हाला आनंद मोठा होतो. तर जया भाऊ आमचे आमदार झाले त्यावेळी आम्हाला फटाकडे वाजल्यानंतर आमच्या डोळ्यातून अश्रू चालू झाल्या आणि आम्हाला आता जया भाऊ आमदार झाले अजूनही मंत्री होणार. नमस्कार, माझे नाव अक्षदा किरण गोरे आहे. कालच भाऊंनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. याबद्दल भाऊंचे खूप खूप अभिनंदन आहे. म्हणजे 2007 पासून चाललेला हा खडतर प्रवास त्याला काल यश आलेला आहे. म्हणजे त्याला पोचपावती असंही आपण म्हणू शकतो. भाऊंनी खूप कष्ट केलेले आहे. म्हणजे पहिल्यापासूनच गरिबीतून चाललेली ही वाटचाल आता मान खटावात नव्हे तर महाराष्ट्रात चालणार आहे. त्याबद्दल भाऊंचे खूप अभिनंदन आहे. म्हणजे इतिहासात